इयत्ता 9वी गणित भाग 1 सराव संच 7.1 मधला दुसरा प्रश्न आज आपण सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे. एकूण 2च प्रश्न या सराव संचामध्ये आहेत. आता इथे आपला दुसरा प्रश्न आहे. पुढील सारणीमध्ये भारतातील पक्क्या रस्त्यांची व कच्च्या रस्त्यांची माहिती दिली आहे. त्यावरून विभाजित व शतमान स्तंभालेख काढा. शतमाने जवळच्या पूर्णांकांपर्यंत घ्या. आता आपण इथं वर्षे लिहून घेतले आहेत. नंतर पक्के रस्ते आपल्याला लक्ष किमीमध्ये दिले आहेत ते आपण लिहून घेतले आहेत. कच्चे रस्ते आपल्याला लक्ष किमीमध्ये दिले आहेत ते आपण लिहून घेतले आहेत. आता आपण यांची इथे खाली बेरीज करणार. विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख काढायचे आहे. त्यासाठी आपल्याला दोन्हींची सुद्धा बेरीज करावी लागते. मग आपण या दोन्हींची सुद्धा बेरीज इथे करून घेऊया. 14 + 10 एकूण किती होतात? 24. 15 + 11 किती होतात? 26. 17 + 13 किती होतात? 30. आणि 20 + 19 किती होतात? 39. आता आपल्याला इथे काढायचं आहे पक्क्या रस्त्याचे शतमान. 2000 आणि 2001 सालचा पक्क्या रस्त्याचे शतमान आपण इथं काढूया. शतमान काढताना आपण काय करतो? एकूण किती आहेत? एकूण आहेत 24. आपल्याला काढायचं आहे पक्क्या रस्त्याचं. मग पक्क्या रस्त्यांची संख्या किती आहे? 14. म्हणून आपण वरती लिहितो 14 आणि याला करतो आपण गुणिले 100. आता हा भागाकार करायचा आहे आपल्याला. आता समान संख्येने भाग जातोय का? 2ने जातोय. 14ला आणि 24ला आपण 2ने भाग देऊया. इथं आले 12. 2ने भागल्यावर 12 × 2 = 24. 7 × 2 = 14 म्हणून इथं आले 7. आता 12ला आणि 100ला पुन्हा 2ने जातोय. 6. इथं आले 6 आणि इथं आले 50. 2ने भागल्यावर पुन्हा 6ला आणि 50ला 2ने जातोय. 2 × 6 इथं आले 25. आता काही समान संख्येने भाग जात नाही. आता आपण इथं गुणाकार करूया. 25 × 7 आणि त्याला करूया भागिले 3. 25 × 7 होतात आपले 175 आणि त्याला 3ने भागल्यावर आपले येतात 58.33. आता 58.33चा जवळचा पूर्णांक आपल्याला घ्यायचा आहे. कारण इथं आपल्याला अपूर्णांकात नाही तर पूर्णांकामध्ये शतमाने घ्या असं सांगितलं. म्हणून 58.33चा जवळचा पूर्णांक आहे 58. 33 वरचे 50च्या पुढे गेले नाहीत म्हणजे तो 59 होणार नाही. तर किती होईल? 58. म्हणून आपण इथं लिहूया 58. आता आपण काढूया कच्च्या रस्त्याचे शतमान. आपले एकूण किती आहेत? 24. बेरीज आहे 24. कच्चे रस्ते किती आहेत? 10. म्हणून आपण वरती लिहिणार 10. याला करणार गुणिले 100. बरोबर. आता समान संख्येने भाग जातोय का पाहायचं आहे? जातोय. भाग देऊया आपण. 2ने भाग जातोय. इथं आले 12. 12 × 2 = 24 आणि 2ने भागल्यावर इथं आले 5. आता पुन्हा 100ला आणि 12ला जातो पहा. 2 × 6 = 12. इथं आले 50. पुन्हा 3. 2 × 6 आणि इथं येतात 25. आता काढायचे 25 × 5 आणि त्याला भागायचं 3ने. 25 × 5 = 125 आणि भागिले 3. 3ने भागिल्यावर येत आहे 41.66. 41.66चा जवळचा पूर्णांक कोणता? 42. कारण वरचे 66 50च्या वरती जातात म्हणून आपण घेणार इथे 42. म्हणून इथं आले 42. आता पुढचा 2001-2 सालचा आपण पक्क्या रस्त्याचं शतमान काढूया. इथं बेरीज किती आली आहे? 26. 26 लिहायची खाली. पक्क्या रस्त्याचं काढायचं म्हणून पक्क्या रस्त्यांची संख्या वरती. 15 गुणिले करायचे 100. आता समान संख्येने भाग जातोय का पाहायचं. 20ला आणि 100ला 2ने जातोय म्हणून इथं 13 × 2 = 26. म्हणून इथं आले 13 आणि इथं आले 50. आता पुन्हा कोणत्या संख्येने भाग जातोय का? नाही. समान संख्येने भाग जात नाही म्हणून आपण करणार 15 × 50. 15 × 50 किती होतात? 15 × 50 केले तर आले 750 आणि त्या 13ने भागलं तर येतोय 57.69. आता 57.69च्या जवळचा अंक आपण घेणार. कोणता आहे? 57 की 58? पुढे 69 आहेत पॉईंटच्या पुढे म्हणजे आपण इथे घेणार 58. मग आपण इथे घेतला 58. आता आपण
काढायचं आहे कच्च्या रस्त्याचं शतमान. एकूण किती आहे तिथे 26 आणि त्यापैकी कच्चे रस्ते आहेत 11 म्हणून वरती लिहिले 11. याला करायचं गुणिले 100 बरोबर. आता पुन्हा समान संख्येने भाग जातोय का? इथे 26ला जातो 13. 2ने भागल्यावर 13 2 26 म्हणून इथं आले 13. इथं आले 50 पुन्हा. आता 50 गुणिले 11 केले. आता समान संख्येने भाग जात नाही म्हणून 50 गुणिले 11 करून त्याला आपण 13ने भागणार. हा गुणाकार आला 550. आता 550ला 13ने भागल्यावर आले 42.30. आता 42.30चा जवळचा पूर्णांक कोणता? 42. 43 आपण घेणार नाही, इथे आपण घेणार 42 कारण वरती आहे 30. ते काही 50च्या पुढे नाहीत, ते 50च्या आत आहेत म्हणून आपण घेतले 42. आता पुढं आपण काढूया पक्क्या रस्त्याचं शतमान 2003-4 सालचं. इथं बेरीज आहे 30 म्हणून ती लिहायची आपण खाली. पक्के रस्ते किती आहेत? त्यापैकी 17 आहेत म्हणून ती लिहिली वरती. याला गुणिले केलं 100. आता हा 0 गेला, हा 0 गेला. आता पुन्हा कशाने भाग जातोय का? 3ने. 17ला नाही जात आणि 10ला पण नाही जात म्हणून 17 गुणिले 10 किती आले? 170. 170 भागिले 3 करायचं. 170 भागिले 3 किती आले? आले 56.66. तर 56.66च्या जवळचा पूर्णांक आपल्याला घ्यायचा आहे. 56 वरती 66 आहेत म्हणून आपल्याला इथे घ्यावं लागतील 57. 56 घेता येणार नाहीत कारण ते 50च्या खाली नाहीत म्हणून. आता पुढे आपण करूया कच्च्या रस्त्याचे शतमान 2003-4 सालचं. एकूण किती आहेत? 30. बेरीज यांची 30 आहे. त्यापैकी कच्चे रस्ते 13 म्हणून वरती लिहायचे आपण 13 गुणिले करायचं 100. आता हा भागाकार करायचा पुन्हा. 0 गेला, 0 गेला. आता कशाने भाग जातोय का? कशानेच भाग जात नाही म्हणून आपण करणार 13 गुणिले 10. इथं आले झाले 10ने गुणलं तर 130 होतील आणि 130ला 3ने भागलं तर 43.33 येतात. 43.33चा जवळचा पूर्णांक 43 म्हणून आपण इथं घेणार 43. आता आपण पुढचा काढूया 7-8 सालचं पक्क्या रस्त्याचं शतमान काढूया. इथे आहेत एकूण किती आहेत? 39. यांची बेरीज किती आली? 39. त्यापैकी पक्के रस्त्यांचं काढायचं म्हणून पक्क्या रस्त्यांची संख्या आपण लिहिली वरती. याला गुणिले 100 करायचं. आता समान संख्येने भाग जातोय का पाहायचं. आता कोणत्याच समान संख्येने भाग जात नाही म्हणून काय करायचं? 20 गुणिले 100. फक्त 100चे 2 शून्य इथं मांडले तर झाले 2000. 100ने गुणल्यावर फक्त 2 शून्य इथं जास्त येतील, झाले 2000. 2000ला कितीने? 39ने भागलं. 39ने भागलं तर भागाकार येतोय 51.28 आणि 51.28 कोणता जवळचा पूर्णांक आहे? त्याला 51. कारण 52 आपण घेऊ शकत नाही कारण वरती फक्त 28 आहेत म्हणून इथं आले 51. आता पुढचं शतमान काढूया कच्च्या रस्त्याचं शतमान. एकूण किती आहेत? 39. त्यापैकी कच्चे रस्ते किती आहेत? 19 गुणिले करायचं याला 100. आता 100ने 19ला गुणलं झाले 1900 आणि 1900ला 39ने भागायचं 48.71. 48.71ला जवळचा पूर्णांक कोणता? 49. 48 नाही ठेवणार आपण कारण 0.71 50च्या पुढे आहेत म्हणून आपण घेतले 49. आता आपण इथे सगळे शतमानं काढली. आता आपण काढूया विभाजित स्तंभालेख आणि नंतर काढूया शतमान स्तंभालेख. आता या उदाहरणात आपल्याला 2 आलेख काढायचे आहेत. प्रथम आपण काढूया विभाजित स्तंभालेख. दुसरा काढायचा आहे शतमान स्तंभालेख. आधी आपण काढूयात विभाजित स्तंभालेख. त्यासाठी आपण काय केलं आहे? प्रथम आपण x आणि y अक्ष काढून घेतले, त्यांना नावे दिली. इथं आहे हा x अक्ष, हा आहे y अक्ष. नंतर आपण x अक्षावर वर्षे घेतली आहेत. 2-2 स्तंभ सोडून आपण वर्षे घेतली आहेत. इथे पहा y अक्षापासून 2 स्तंभ सोडून 2001, 2 स्तंभ सोडून 2001, 2 स्तंभ सोडून 2003-4 आणि 2 स्तंभ सोडून 7-8. एक स्तंभ सोडला तरी चालतो पण आपल्याकडे जागा आहे म्हणून आपण 2-2 स्तंभ सोडून हे वर्ष x अक्षावर लिहिली आहेत. नंतर y अक्षावर आपण प्रमाण घेतले आहे. आता प्रमाण पण आपण आपल्या सोयीनुसार घ्यायचं आहे. उदाहरणार्थ आपल्याला 39 पर्यंतचे अंक दाखवायचे आहेत म्हणून आपण इथे
5, 10, 15 याप्रमाणे आपण इथे 1 सेंटीमीटर बरोबर प्रमाण घेतले आहे आणि ते इथे 1 सेंटीमीटरवर लिहून घेतले आहे y अक्षावर. आता आपण घेतलेले प्रमाण इथे या कोपऱ्यात लिहायचं असतं. प्रमाण y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 5 लक्ष किमी रस्ते. किती घेतले आपण ते इथं फक्त आपण लिहिलं. नंतर कच्चे रस्ते आणि पक्के रस्ते आपण कशा प्रकारे दाखवणार आहोत त्यासाठी 2 कप्पे करून लिहून घ्यायचे. नंतर आपण y अक्षावर काय घेतलं आहे, पक्के आणि कच्चे रस्ते लक्ष किमीमध्ये, ते सुद्धा आपण लिहून घेतलं. आता आपण काढूया स्तंभालेख. या स्तंभालेखामध्ये आपल्याला कच्च्या आणि पक्क्या रस्त्यांची माहिती एकाच स्तंभात दाखवायची असते. त्यासाठी आपण काय करतो, दोन्ही घटकांची बेरीज करतो. आता पहा आपण इथे 2001 सालची आपली पक्के रस्ते 14 आणि कच्चे रस्ते 10 लक्ष किमी आहेत आणि त्यांची आपण बेरीज आली आहे 24. म्हणजे आपण पूर्ण स्तंभ कितीचा काढणार, आधी 24चा काढणार आणि मग त्याला विभागणार. हा स्तंभ आपण 26चा काढणार, हा 2003-04चा 30चा काढणार आणि 2007-08चा 39चा काढणार. ही जी आपण बेरीज केली आहे एकूणमध्ये, तेवढ्या मापाच्या आधी आपण पूर्ण स्तंभ 4 स्तंभ काढून घेऊया. पहिला आहे आपला 24चा. आता आपल्याला काढायचा आहे 24चा स्तंभ. हे x अक्षावर वर्ष लिहिले आहेत 2000 आणि 2001 सालचा आपल्याला 24चा स्तंभ काढायचा आहे. म्हणजे आपण इथे हा 24चा स्तंभ काढणार. आता इथे y अक्षावर प्रमाण पहा, इथे आहे 20, इथे आहे 25, इथे 24 आपल्याला दिसत नाही. मग 24 कुठे घेणार आपण, 20 आणि 25च्या मध्ये किती रेषा आहेत, 10 आणि अंक किती आहेत, 5. म्हणजे एका अंकाच्या वाट्याला किती रेषा येतील, 2. म्हणजे 20 नंतर 2 रेषा सोडून 21, 2 रेषा सोडून 22, 2 रेषा सोडून 23 आणि 2 रेषा सोडून 24. म्हणजे 25ला 2 रेषा कमी असताना इथे 24ची रेषा येईल, ती आपण इथे काढून घेतली. आणि हा स्तंभ आपण आता काढून घेऊया. हा झाला आपला 2001चा 24चा स्तंभ. आपण पूर्ण आधी सगळे 4 स्तंभ काढून घेऊया, नंतर विभाजित करूया. नंतर 2001 आणि 2 साली 26चा स्तंभ बेरीज आली आहे आपल्या दोन्ही घटकांची 26. म्हणजे आपल्याला काढायचा आहे 26चा स्तंभ. इथे आहे 25ची रेषा, 25ची रेषा आणि 26ची 2 सोडून 25च्या वरती 2 रेषा म्हणजे 26. इथे आपण रेषा मारून घेतली 26. हा स्तंभ आपण इथे काढणार आहोत. y अक्षावर प्रमाण आणि x अक्षावर आपण वर्षे घेतली आहेत. वर्ष आहे 2003-04, यांची बेरीज आली आहे आपली 30. आता y अक्षावर 30 कुठे आहेत, 30 इथे आहे. 30ची रेषा, ही आपली 30ची रेषा, इथे आपण रेषा मारून घ्यायची 30 आणि हा स्तंभ काढून घ्यायचा. आता हा स्तंभ आपण काढून घेतला. पुढचा स्तंभ आपल्याला काढायचा आहे 2007-08 या वर्षासाठी. 2007-08 या वर्षांची दोन्ही घटकांची बेरीज आली आहे आपली 39. आता इथे आपली आहे 40ची रेषा. आपल्याला 40 नाही तर 39 पाहिजेत. म्हणजे एक अंकासाठी आपल्या इथे छोट्या 2 रेषा आहेत. म्हणजे 39ला म्हणजे 40च्या खाली 2 रेषा तिथे असेल आपलं 39. मग 2 रेषा सोडून आपण या रेषेवर रेषा मारणार आहोत. ही झाली आपली 39ची रेषा आणि हा स्तंभ काढून घेणार आहोत. या स्तंभांना आपल्याला विभाजित करायचं आहे. आता खाली आहेत आपले पक्के रस्ते आणि वर आहेत कच्चे रस्ते. कच्चे रस्ते आपण ब्लँक सोडूया आणि पक्के रस्ते खालून रंगवूया. म्हणजे इथे आपल्याला हा चौकोन रंगवावा लागेल. म्हणजे रंगवलेले जेवढे आहेत ते आपले पक्के रस्ते आहेत. आता आपल्याला पक्के रस्ते खालून दाखवायचे आहेत. आता पक्के रस्ते आपले इथे किती आहेत, 2000-2001 साली पक्के रस्ते आहेत 14 आणि कच्चे रस्ते आहेत 10. म्हणजे आपल्याला पक्के रस्ते खालून आपण 14 पर्यंत रेषा मारली तर आपोआप वरचे जे वरचा जो भाग राहील तो 10चा राहील.
कारण दोघींची बेरीज आपण 24 एकूण, कारण 24 उंचीचा आपण एकूण स्तंभ काढला आहे म्हणून. मग आपण आता पक्के रस्ते किती आहेत आपले 2000 आणि 2001 साली 14. मग आपण 14 वर इथे रेषा मारणार, विभाजित करणार. आता इथे आहे 15ची रेषा, 15च्या खाली 2 रेषा सोडून असेल इथे 14ची रेषा, ती आपण मारून घेतली आणि पक्के रस्ते आपण खाली रंगवणार आहोत म्हणून 14 रेषेपर्यंत आपण इथे रंगवायचे आहे. आपल्या 2001-2 साली वहीत पहा पक्के रस्ते आहेत 15, म्हणजे आपण 2001-2 सालच्या स्तंभावर 15 मध्ये विभाजन करणार. 15ची रेषा इथे आहे, ही पहा वाय अक्षावर 15ची रेषा इथपर्यंत, इथून आपण हा स्तंभ विभाजित करणार आणि खालचा भाग रंगवणार. नंतर 2003-4 साली आपले पक्के रस्ते आहेत 17, म्हणजे आपल्याला इथे 17व्या रेषेवर रेषा मारायची आहे. आता इथे आहेत 15च्या पुढे 2 सोडून 16 आणि आणखीन 2 सोडून 17, 16, 17, म्हणजे 15च्या पुढे 4 रेषा, चौथ्या रेषेवर आपली इथे रेषा येईल, ती झाली आपली 17 आणि हे खालचे पक्के रस्ते आहेत 17 म्हणून आपण ते रंगवणार. पक्क्या रस्त्यांचं प्रमाण आपण वहीत लिहून घेतलेलं आहे, पक्क्या रस्त्याचे प्रमाण आणि साल पाहून आपण हा स्तंभ काढला आहे आणि तो रंगवला आहे. आता 2007-8 साली पक्के रस्ते आहेत 20, ही आहे आपली 20ची रेषा, तिथून आपण विभाजन करणार आणि खालचे पक्के रस्ते रंगवणार. आता हे राहिलेले जे वरचे रिकामे आहेत ते आहेत आपले कच्चे रस्ते आणि खालचे रंगवलेले आहेत ते पक्के रस्ते. हा स्तंभ आपण किती उंचीचा काढला होता 24चा, हा स्तंभ आपण काढला होता 26, हा स्तंभ आपण 30 आणि हा 39. इथे आपण पक्क्या रस्त्यांचं सुद्धा प्रमाण लिहूया. इथं 14, इथे 15, 17 आणि 20. अशा प्रकारे आपण हा स्तंभालेख, विभाजित स्तंभालेख काढला. आता शतमान स्तंभालेख काढण्यासाठी आपण प्रथम एक्स अक्ष काढला, वाय अक्ष काढला, दोघांना नावे दिली. नंतर इथे आपण छेदनबिंदूचे तिथे 0 घेतला. नंतर वाय अक्षावर आपण प्रमाण घेणार, तर प्रत्येक सेंटीमीटरला आपण 10% रस्ते असं प्रमाण घेतलं आहे. आपल्याला 100पर्यंत दाखवायचे आहेत कारण आपण शतमान स्तंभालेख काढत आहोत म्हणून. मग आपण इथे 100पर्यंत अंक लिहून घेतले, प्रत्येक सेंटीमीटरवर 10, 20, 30 याप्रमाणे. नंतर एक्स अक्षावर आपण वर्षे घेतली आहेत आणि ती वर्षेसुद्धा आपण इथं लिहिलं आहे वर्षे. 2000, 2001, 2001, 2, 2003, 4 आणि 2007, 8 याप्रमाणे आपण स्तंभ काढणार आहोत. आता आपण जे प्रमाण घेतलं ते आपण या कोपऱ्यात लिहित असतो. प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10% रस्ते. कच्चे रस्ते आणि पक्के रस्ते आपण कशा प्रकारे दाखवणार आहोत ते 2 आपण घरं इथे करून घेतले आहेत आणि इथं आपण लिहिलं आहे कच्च्या पक्क्या रस्त्यांचे शतमान. हे आपण शतमान वाय अक्षावर दाखवले म्हणून. आता आपण स्तंभ काढूया 2000-2001 सालचा. आता सगळे स्तंभ आपल्याला 100 उंचीचे काढावे लागतील आणि मग त्यातून खालून आपण पक्के रस्ते रंगवले की वरती राहतील कच्च्या रस्त्याचे शतमान. आपण सगळे 100 काढणार कारण आपण शतमान स्तंभालेख काढत आहोत, म्हणजे प्रत्येक वर्षाचा आपण 100 उंचीचा स्तंभ काढून घेऊया. 2000-2001 सालचा हा 100 उंचीचा स्तंभ काढला. प्रत्येक 100चा का काढला आपण, 100 पैकी सगळे कन्व्हर्ट करून घेतले आहेत म्हणून. 2001-2 सालचा काढूया 100 उंचीचा स्तंभ. इथे वाय अक्षावर पहा 100, 100ची रेषा. दोन घरं सोडून आपण वर्षे घेतली आहेत. एक घर सोडून सुद्धा आपण घेऊ शकतो. 2003-4 सालचा 100 उंचीचा
7-8 सालचा 100 उंचीचा स्तंभ. आपल्याला या स्तंभामध्ये 2000-2001 सालचे पक्के रस्ते खालून दाखवायचे आहेत. आता आपण पक्के रस्ते पहा, पक्क्या रस्त्यांचं शतमान काढलं होतं. पहा 2000-2001 वर्ष आणि पक्क्या रस्त्यांचे शतमान आलं होतं 58. म्हणजे आपण खालून 58 पर्यंत आता तो स्तंभ रंगवणार किंवा वेगळा दाखवणार, विभाजित करणार 58 मध्ये. वरती राहतील 42, ते राहतील आपले कच्चे रस्त्याचे शतमान. 2000-2001 साली 58. आता इथे आहेत 50. 58 इथे ते 60 आहेत. आता 58 इथे मध्ये असतील. आता एका अंकाला आपल्याला इथे एक रेषा आहे, कारण दोन्हींच्या मध्ये 10 अंक आहेत आणि 50 आणि 60च्या मध्ये किती अंक आहेत? 10. आणि रेषासुद्धा 10 आहेत. म्हणजे 50च्या पुढे 8 रेषा किंवा मग 60ला 2 रेषा कमी. इथे आपला असेल 58. मग 60ला 2 रेषा कमी, तिथे आपण ही रेषा मारून घेतली आणि हा स्तंभ विभाजित केला. आता खालचा आपण अशा प्रकारे तिरप्या रेषा मारून हा दाखवूया. हे आहेत आपले पक्के रस्ते. मग पक्क्या रस्त्याचा हा चौकोन आपण इथे अशा प्रकारे दाखवणार. हे आहेत आपल्या पक्क्या रस्त्याचे शतमान. पुढचा आहे आपला 2000-2001 सालचा स्तंभ. यामध्ये पक्क्या रस्त्याचे शतमान आले आहे 2001 साली पक्क्या रस्त्यांचे शतमान 58. म्हणून मग आपल्याला पुन्हा 58ला तो स्तंभ विभाजित करावा लागेल. म्हणजे इथेच 60च्या खाली 2 रेषा आणि हा आपण स्तंभ अशा प्रकारे खालचा रंगवणार. 2003-4 साली 2003-4 इथे आहे पक्क्या रस्त्याचे शतमान 57. म्हणजे आपण 57 वर तो स्तंभ विभाजित करूया. 2003-4 57 म्हणजे इथे 60च्या खाली 3 रेषा. 57व्या रेषावर आपण इथे रेषा मारून घेतली आणि खालचा स्तंभ जेवढा आहे तेवढा तो आपण रंगवून घेतला. वर्ष आहे आपलं 7-8 सालचं. पहा पक्क्या रस्त्याचं शतमान. पक्क्या रस्त्याचे शतमान 7-8 साल. हे आहे आपलं 51. म्हणजे 51 मध्ये आपण आता विभाजित करणार. हे आहे 50ची रेषा आणि 50च्या रेषेच्या वरची एक रेषा, म्हणजेच हे आहे आपलं 51. आणि हे आपण खाली इथे असं रंगवणार. काढला आपण शतमान स्तंभालेख. इथे आपण प्रमाण किती घेतलं होतं, किती रंगवलं ते लिहूया. इथे 58, इथे पण 58, इथे 57 आणि इथे 51. आता हे वरचे आपले आहेत ते कच्च्या रस्त्याचे शतमान आहे आणि खालचे पक्क्या रस्त्यांचे.